तेच मेन आहे. उगा समजा आपलं एक समज केलाय की इथं येत राहतो तर तिथं मेन तिथंच आहे सगळं. ते रस्ता आहे का इथं? हा, रस्ता चालूच आहे. नमस्कार मंडळी, कशा सगळे. तर आज आम्ही आहे जेजुरीला. जेजुरीचं 2 गड चढायचे. काल गाणगापूरवरून आम्ही डायरेक्ट रात्री 3 वाजता इथे आलो. आता तयार वगैरे होऊन 9:30 झाले. इथून आम्ही आता निघालो जेजुरी गडावर. हे बाई बघ, बाबडे इकडे बघ. 20 रुपये 20 रुपये महाराज. एअरकोट एअरकोट, जय मल्हार. मँगो कलर घातला आणि आमच्या रूम मधून ना हा दिसतो जेजुरी गड. कुठे आहे रे गड? या खिडकीतून दिसत नाही, पण हा व्ह्यू बघा तुम्ही पूर्ण जेजुरी. भेटूया बाकी गडावर जाऊन. आता लेट झालाय खूप. काय बॅक साईडून दिसतो आमच्या इथे, जिथे रूम घेतली ना तिकडून हा गड आहे. ड्रोन असताना भारी शूट आला. इकडे बघ पुण्या. दादा लिंबू नाश्ता वगैरे झाला आमचा. साई चहा मिसळ हाऊस. इथे सेलिब्रिटी, बरेचसे लोक येऊन सेलिब्रिटी नाश्ता करून गेले. ते मराठी कलाकारांचे आवडते ठिकाण. आणि हा गड दिसतोय. इकडून जायची वाट आहे. इथून सरळ जाऊन तिकडे वर जायचंय. त्याच्यानंतर दुसऱ्या गडात जायचंय. इकडे पार्किंग वगैरे सर्व आहे खाली. इकडे इकडे जोडीने बोले भांडरावा पहिल्या पायरीला उचलून द्या 5 पायऱ्या. भांडार घेतलेला भांडारावा पहिला. सुन्याने आमचं काहीतरी टिप दिले. काय दिले टिप? वाकड्याकडे चालल्या. वाकडे चालल्यानं थकत नाही म्हणून. थकत नाही. आता आम्ही एक असं वाकडं चालतो, असं वाकडं चालतो. तर मंडळी, आपण आता पूर्व दरवाजाकडे आलेलो आहे. कारण हा पूर्वमुखी दरवाजा, इथून मेन एंट्रन्स आहे आतमध्ये जायचा. असे 2 दरवाजे, पूर्व आणि पश्चिम 2 दरवाजे आहेत. तर आपण बऱ्यापैकी वर आलोय. थोडं काय बारीक सारीक काम चालू आहे. तर चला आता सगळे आलेत, तर आम्ही पण आता वर जाऊन तुम्हाला दाखवतो सर्व. देव इकडे आंघोळीला पहिले आपले तिकडनं देव आणले ना, पहिले देव आणले ना, देव इथं आंघोळ करतात ना, मग देवाचं दर्शन हे कडे पठार आहे. तिथे नवरात्री देव आले की इथे आंघोळ करून वर जातात. तिला म्हणतात करा नदी. हा घेतलं फोटो. आता आम्ही आलोय मेन मंदिराच्या इथं. तर हे आहे ते तिकडे. बऱ्यापैकी आज गर्दी आहे, कारण का आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. आम्हाला बोलले पाठीमागून दर्शन लाईन आहे, तिथून दर्शन लाईन म्हणून आम्ही येणार आहे. चला तुम्हाला पण दाखवतो दर्शन लाईन. मागच्या रॅलिंगमधून आलो, पटापट आलो, पण इथं येऊन जवळजवळ अर्धा तास झाला आम्हाला. कारण मंदिरात गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे जरा उशीर होत.
घेतला का पुढं हे एवढंच घ्यायचं पुढं. तर मंडळी आपण प्रोटोकॉल फॉलो करून आपण मोबाईल शूट आतमध्ये करणार नाही. जेवढं होते बाहेरून तेवढं तुम्हाला दाखवतो मी. आतलं दर्शन वगैरे झालंय. आतमध्ये शूट करायला दिलं ना. मंदिराच्या पाठीमागे तुळजाभवानी मंदिर आहे. आई तुळजाभवानी. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे असं पूर्ण जिकडे बघाल तिकडे तुम्हाला असं सोन्याने मंडवल्यासारखं दिसतं पिवळं. कारण का याला सोन्याची जेजुरी म्हणतात. कारण का मल्हार मार्तंडेवांवर जो भंडारा उधळला जातो त्याच्यामुळे पूर्ण हे सगळं वातावरण म्हणजे जिकडे तुम्ही खाली बघाल तिकडे सगळं पिवळं तुम्हाला दिसतं. म्हणजे भंडारा आहे तो जशी की सोन्याची चादर पांघरल्यासारखं वाटतं. तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेल. जे लोक आले त्यांना माहिती असेल. आम्ही पण आता भंडारा उधळतो. आमचं दर्शन वगैरे झालं आहे. तर चला आम्ही पण हे करूया भंडारा उधळून सोन्याच्या जेजुरीचा आनंद. बोल बोल हजारी वाघ्या मुरळी संगमा भगत राऊत भगत प्रणाम प्रणाम सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार महाराज की हात करा पुढं. मल्हारी जगदानाथ वगैरे हरी जगत गौरव म्हणे बेगम महाकांतम संजय मंगलने वदम धर्मोदय हातोदय वाग्मिणी काडर्मिणी कलित हो विनाशाय मार्तंडाय. चला तसं नाही इकडे ठेवायचं असं क्रॉस आता पुन्हा दोन्ही जवळ. डोक्याला लाव. हा आता इकडचं दर्शन झालंय आमचं. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. तो जो गड दिसतो तो जो गड दिसतो ना तो त्या गडावर इकडून असं चालत जायचं आपल्याला. आम्ही चालत त्या गडावर जायचं आहे. तो महाराष्ट्राचा बानूचा गड आहे. नवीन गड आहे ना. हा नवीन पण इथपर्यंत लाभ होतो ना तो. आता डोंगर चढताना आता पहिला स्टॉप लागेल इथं डोंगाचं मंदिर. तसं इकडे बरं का देव तुम्हाला सांगतो पूर्ण किती राहत होते सगळे. तेच मेन आहे. उगा समजा आपलं एक समज केलाय की इथं येत राहतो तर तिथं मेन तिथंच आहे सगळं. ते रस्ता आहे का इथं? हा रस्ता चालूच आहे. मला माहिती आहे ना. रस्ता आहे.
आम्ही नवीन गडावरून जुन्या गडावर चाललोय. हे असं जायला रस्ता वगैरे केला व्यवस्थितरित्या. पहिलं असं काय नव्हतं, आता हे बांधकाम करून व्यवस्थित केलंय. तिकडून पण गाड्या येतात, पण त्या गाड्यांचा विषय काय होतो की तू कंटिन्युअसली चढायचं आहे तुम्हाला, आणि तो खूप चढण आहे. पण जर तू ह्या गडावरून आलात ना, नवीन गडावरून, तर तुम्हाला एवढं थकायला नाही होत. कारण का थोडं उतरावं लागतं, थोडं चढावं लागतं, पुन्हा उतरावं लागतं, पुन्हा चढावं लागतं. त्याच्यामुळे थकत नाही माणूस. पण त्या गडावरून काय होतं, गाड्या जवळच आहे पण तो कंटिन्युअसली चढायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे थोडं त्या गडावरून त्रास होतो. म्हणजे त्या गडावरून नाही, तिकडून त्या जो रस्ता आहे तिकडून गाड्या तिथे लवकर येतात. पण मोस्ट ऑफ मी 2 वेळा आलोय, मला तो हा बेटर वाटतोय जरा त्या ह्याच्यापेक्षा. आणि हा आपला जेजुरी आणि ते टाकस हे आहे तलाव. इथं जेव्हा नवरात्रीला देव येतात ना, ते देव इथे आंघोळ करतात आणि नंतर वरती येतात. ते बघा तिथे कोणतं तरी फार्म हाऊस आहे हे पूर्ण. आणि हे पाणी जेजुरीला हे पूर्ण याला पुरतं. हवा खूप आहे, माझा आवाज येईल की नाही माहिती नाही. हा जो दिसतोय ना, तुम्ही हा जो गडावरून आला ना, पहिला गड म्हणजे नवीन गडावरून आल्यावर इथून यावं लागतं. तर ह्याच्यातून तुम्हाला दिसत असेल, तो बघा तो नवीन गड आहे. आणि गाड्या वगैरे घेऊन येतात ना, ते बघा इथे पार्किंग आहे गाड्यांचं. इथे गाड्या पार्किंग करून तुम्ही त्या वाटेने तसं जाऊ शकता. पण तिथून थोडं ना चढण काढायला ना खूप भारी पडतं. काही काही लोक जातात ते, पण तो असं चढून आपण जो हे दिसतोय झेंडा तो दाखवतो, तिथं जायचं आहे आम्हाला. आता आम्ही आता इथं आहे, आम्हाला इथून असं चढून तो मग तिथून सरळ आम्हाला तिथून सरळ सरळ जाऊन आम्हाला असं तिकडे जायचं आहे. जवळजवळ आम्हाला आता 1 तास आहे. 12 वाजता निघालो, आता पोचलो आम्ही. तिकडून आल्यावर तुम्हाला पानुबाईचं मंदिर छोटंसं. बायका दोन्ही एकमेकाला भेटल्यात ना, दोन्ही सांगते. म्हणजे लय दमाला झालाय, खूप चढून चढून 2 तास वरती चढलो. आलो तर हे दुकानं भेटले, ते लिंबू सरबत पिलं आम्ही. सुरुवातीला तुम्हाला दुकानं लागतात, त्याच्या पुढे मंदिर आहे, ते जो जुनागड बोलतात ना, ते तुम्हाला दाखवतो मी. तर लिंबू पाणी पिलं, बरं वाटलं. खरंच आला तर 2 तास लागतात कंपल्सरी. उन्हामधून आलो आम्ही, खूप दमाला झालं. थोडं बसलो आणि म्हटलं आता आम्ही पुढे आलो. हा जे नवीन गडचं हे आहे. तर मंडळी आम्ही 2 तासाचा प्रवास करून शेवटी दुसरे कैलास शिखर येथे पोचलेलो आहोत. हे आहे दुसरे कैलास, म्हणजे सेम मंदिर. तिकडे पण सेम आहे, इकडे पण सेम आहे, फक्त तिकडे नवीन केल्यामुळे लोक तिकडे जास्त येतात, इकडे कोणी यायला बघत नाही. बघू शकता तुम्ही, सेम मंदिर आहे, सेम रचना आहे तिकडे केलेली. जर हे पाहताय तुम्ही, हे महादेवाचे 2 प्रिय नंदी आहेत. तर तुम्ही म्हणजे मी एक सांगू इच्छितो की जर तुम्ही त्या गडावर येत असाल ना, जर जेजुरीला येत असाल तर तुम्ही या गडावर पण एकदा येऊन जा. जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर ह्या गडावर पण येऊन तुम्ही दर्शन घेऊन जा. कारण का खरा मान हा इथला आहे, त्याच्यामुळे जर कधी आला तर तुम्ही इथे पण येऊन जा. मी इथे 2दा आलोय. जेव्हा आपण कधी भरतो तेव्हा डाळ गोष्टी असं काय आणतो, आता आपण आणलं नसतं, त्याच्यामुळे आपली इच्छा आपल्याला आतमध्ये शूट करायला दिलं नाही, पण मी थोडं बाहेरून शूट घेण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं दर्शन घेण्याचा.
भाग आहे ना मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. तर तुम्ही आलात तर कधी तुम्ही गोंधळ वगैरे घालू शकता इकडे येऊन. आम्ही जायला निघत होतो तर आम्हाला तिथे काका भेटले. ते बोलले की याच्या पाठीमागे ना महादेवांची पिंडी आहे, पाठीमागे मंदिर आहे. तर आम्ही आलो चालत. व्ह्यू बघा किती छान वाटते. ऊन खूप आहे, पावसात इथे खूप छान वाटेल. चला आधी महादेवांचं दर्शन घेऊया. दर्शन वगैरे झालंय आमचं आता. तर अभिषेक वगैरे केलाय सनीने. तर आम्ही आता चाललोय तिकडे ह्याला काय बोलतात ते आता घरी मुंबईला. चढायला आम्हाला 2 तास लागले गड. त्याच्यानंतर आता उतरायला किती वेळ लागेल? उतरायला पटापट लागेल, पण उतरताना काय होतं पाय दुखतात फास्ट उतरलं तर. म्हणून जरा बघूया कसं उतरायला होत आहे. पूर्ण भंडारा लागलाय. तर चला इथेच व्हिडिओ संपवतो. बॅटरी पण लो आहे माझी. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा, कळवा मला. आणि एअरपोर्ट जय मल्हार. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.